इतने छोटे छोटे थे, कैसे शादी हो गई मेरे को पता नाही. मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो, बघितलं ना कसं आहे ते. चला नको तिथे बोटा घालायची आहे ना, काही सवय मला काही कळत नाही मला. ये तो बात ऐसी है, ऐसा करते था, ये करते हैं. राज ठाकरेंनी शरद पवारांपासून ते संजय राऊतांपर्यंत आणि लालू प्रसाद यादवांपासून ते मनमोहन सिंगांपर्यंत मिमिक्री केल्याचं तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल. तर राज ठाकरेंनी राज्यपालांची नक्कल का केली होती, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, थांबा सांगते. पण त्याआधी एकदा हा व्हिडिओ पहा. बाई की शादी 10 आदमी करनी रही और उनके पति 13 साल के थे. अब जा कल्पना करो, जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे. ही गोष्ट आहे 2022ची. तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते. औरंगाबाद येथील एका कार्यक्रमानिमित्ताने राज्यपाल पोहोचले होते. त्यावेळी राज्यपालांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. सावित्रीबाई फुलेंचं लग्न झालं तेव्हा त्यांचं वय 10 वर्ष होतं आणि ज्योतिबा फुले 13 वर्षांचे होते, असं विधान राज्यपालांनी हसत हसत केलं. मात्र यानंतर मोठा वाद निर्माण झाला. राज्यभरातून कोश्यारींचा निषेध नोंदवला गेला होता. राज्यपालांच्या विधानाच्या 2 दिवसानंतर म्हणजेच 9 मार्च 2022 रोजी मनसेचा वर्धापन दिन पुण्यात पार पडला. वर्धापन दिनात भाषण करत असताना भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे राज्यपालांवर मान्सूनातला पाऊस बरसावा तसे बरसले होते. ते एक परवा आमचे राज्यपाल काही समज बिमज काय आहे का. मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो, बघितलं ना कसं आहे ते. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो, मला असं वाटलं शेक हँड केल्यावरती माझा हात बघायला लागतील. आपका मंगल तो यहाँ पे है और बुध का एक यहाँ पे है. कुडबुडे ज्योतिषी असतात नाही का. तुमचा काय संबंध आहे का, तुम्हाला काय कळतं का, शिवाजी महाराज रामदास स्वामी तुम्हाला काय माहिती आहे का. आपला काही संबंध नसताना, आपला काही त्याच्यावरती अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं. ना छत्रपतींनी आजपर्यंत कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरु होते, ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं कुठच्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची, ज्याच्यातनं एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची. त्यातनं आम्ही बोध काय घेणार नाही की रामदास स्वामींनी काय लिहिलंय. आमच्या लोकांना, आमच्याच महापुरुषांना फक्त बदनाम करायचं आणि फक्त तुमची माथी फिरवून मतं मिळवायची, एवढाच फक्त उद्योग सुरू व्हायचा. काय बोलला. राज्यपाल परवा दिवशी त्या भाषणामध्ये कोणीतरी मला दाखवलं, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्याबद्दल बोलतोय. इतने छोटे छोटे थे, कैसे शादी हो गई मेरे को पता नहीं. अहो तेव्हा लहानपणी व्हायची लग्न, तुमचं अजून नाही झालं. चला नको तिथे बोटा घालायची आहे ना, काही सवय मला काही कळत नाही मला. आणि मग सगळे बाकीचे आहेतच. आपको क्या लगता है, आपको क्या लगता है. लागली सगळी झुंजायला, सगळी कोंबड्या लागल्या झुंजायला. आम्ही येडे पागल परत सगळे. मग आता 2 दिवसापूर्वी कळलं निवडणुका होत नाहीत, सगळे शांत. साला आता काय होतच नाहीये, मग आता कुठं पेटवायची, आता काय उरलंच नाही आमच्याकडे पेटवायला. राज ठाकरे एवढ्यावर थांबले नाहीत. आपल्या भाषणात त्यांनी खासदार संजय राऊतांची देखील नक्कल करून दाखवली होती. काय केलं होतं राज ठाकरेंनी, पहा. संजय राऊत
कितीही बोलतात आणि सगळ्याची एक ऍक्शन असते. तो असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय हुआ, ये तो बात ऐसी है, ऐसा करते था, ये करते. चॅनल लागलं की हे सुरू, कॅमेरा हटला, हा बाकी काय चाललंय, सगळं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित वगैरे. मग हे कुठून आलं ऍक्शन? मी एकदा असाच काही वर्षांपूर्वी एका सभेला गेलो होतो. मग नॉर्मल बाजूला एक जण बसला होता नेता, आता नाव नाही सांगत. सहज साधा नीट बोलत होतो आम्ही एकमेकांशी. असं झालं, तिकडे जाऊन आलो, मग मी इकडे जाऊन आलो वगैरे वगैरे वगैरे. तेवढ्यात त्याच्या नावाची घोषणा झाली. मला बोला मी भाषण करू झालो. म्हटलं आज इथे जमलेले सर्व अरे का आत्ता नीट होतास? झालं काय तुला? प्रॉब्लेम काय झाला? तसं आहे ते. बाला साहब ने जो किया है, डोळे मोठे बिटे करणार, भुया बिवा उडवणार बिवणार, किती बोलतो. आणि प्रश्न बोलण्याचा नाही, आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्या बघतायत, पाहतायत ते उद्या काय शिकतील. राज ठाकरेंनी केलेली नक्कल संजय राऊतांना तितक्याच खोचतपणे लागल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना प्रतिटोला लगावला होता. नक्कल मोठ्या माणसाचीच करतात, तुम्हीही बोला, सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. आम्ही कुणाचे मिंधे नाही, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. इथे डुप्लिकेट नकली काही नाही, असं राऊत म्हणाले होते. एकंदरीतच मिमिक्री आणि राजकारण या दोन मुद्द्यांवरून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत होता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.